नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पेठ नाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर कचऱ्याचे साम्राज्य, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे आंबेडकर स्मारकासमोर तळे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरच कचऱ्याचे ढीग, साचलेले पावसाचे पाणी आणि अस्वच्छतेचे विदारक चित्र पाहायला मिळत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सामाजिक न्याय व स्वाभिमान आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महामानवाच्या स्मारकाची अशी दुर्दशा होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. वाळवा तालुक्यातील पेठ नाका येथे उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी पाणी तुंबून अक्षरशः तळ्याचे स्वरूप निर्माण झालं आहे. स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना, ज्येष्ठांना, महिला आणि विद्यार्थ्यांना कचरा व घाणीमधून वाट काढत जावं लागत आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यातच पावसाचे पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी, ढासाची उत्पत्ती आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्या महामानवाने देशाला संविधान दिले, समानतेचा अधिकार दिला, त्याच्या स्मारकासमोरच अशी घाण साचणे ही केवळ प्रशासनाची उदासीनता नसून बाबासाहेबांच्या विचारांचा अवमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करावी, पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ यांनी दिला आहे. स्मारकाचा सन्मान राखला गेला पाहिजे. बाबासाहेबांचे स्मारक हे समाजाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास जनतेच्या भावना तीव्र होतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल असा इशाराही त्यांनी दिला. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.